आणि गेल्या 15 दिवसांपासून सातत्यानं युद्ध धुमसतंय आखाती देशांमध्ये. इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका असं चित्र दिसत असताना आणि आतापर्यंत केवळ क्षेपणास्त्र डागून हे युद्ध सुरू असताना आता मात्र अमेरिका इराणच्या भूमीवरती प्रत्यक्षपणे लष्कर उतरवण्याचा प्रयत्न करू पाहते का असं चित्र निर्माण झालेलं आहे. कारण अमेरिकेचे अनेक जवान हे आता इराणच्या दिशेनं कूच करू लागलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेचा इराणमध्ये थेट लष्कर शिरवण्याचा प्रयत्न तर नाही ना, याची चर्चा रंगतेय. अमेरिकेचे 2200 पेक्षा अधिक कमांडोज आखाताकडे रवाना झालेत. 2200 कमांडोज आणि यूएस त्रिपोलीसह 3 मोठ्या युद्धनौका अमेरिकेतनं आखाताकडे मरीन एक्सपिडिशन युनिट अंतर्गत रवाना झाल्यात. एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार अमेरिकन नौदलाच्या अॅम्फिबियस जहाजांवरती पाठवलेली युनिट म्हणजे 31वी मरीन एक्सपिडिशनरी युनिट आहे. ही युनिट साधारणपणे जपानमध्ये तैनात असते. अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांड अंतर्गत इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये ती काम करते. या युनिटमध्ये अत्याधुनिक विमानांचा सुद्धा समावेश आहे. त्यामध्ये F-35 लाइटनिंग लढाऊ विमानांची स्क्वॉड्रन आणि बेल बोईंग V-22 या विमानांची स्क्वॉड्रन सुद्धा पाहायला मिळते. अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी याच्यात सांगतो. सध्या जी होत आहे की USS त्रिपोली ही युद्ध नौका आता जी अमेरिकेची आहे ती इराणच्या दिशेने त्या ठिकाणी जाते. या युद्ध नौकेसोबत 2500 मरीन्स म्हणजे थोडक्यात अमेरिकेचे कमांडो जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत. मग खरोखरच अमेरिकेचा हा डाव आहे का की सत्तांतर करण्यासाठी म्हणा किंवा हे युद्ध पुढे लांबवण्यासाठी एक प्रकारे जमिनीवर बूट्स ऑन ग्राउंड म्हणजे अमेरिकन सोल्जर्स तिथे उतरवायची सुद्धा त्यांची तयारी आहे का, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि माझ्या मते ही डेंजरस मूव्ह आहे आणि नक्कीच याच्यानंतर जे आहे युद्ध आणखीन चिघळेल. तर एकीकडे इराणच्या दिशेनं आखाताच्या दिशेनं अमेरिकेच्या कमांडोजनं कूच केलेलं असतं.